हाय हॅलो नमस्कार, मी शीला स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा आजच्या व्हिडिओची सुरुवात कशी झाली ते. तर आमची गुड्डू मॅडम आज ना रांगोळी काढत होती. आजची देवापुढं दिवा बत्ती वगैरे तिनेच केली होती. तसं रोज काय देवपूजा करणं होत नाही, मंगळवारी शुक्रवारी वगैरे करतो रविवारी. पण आज फक्त दिवा लावायचं होतं, ते एक काम होतं गुड्डूकडं. तसं रोहिणी पण करते, आम्ही पण करतोय मला वेळ असेल तर, आणि गुड्डू पण करते. तर म्हटलं चला आज ना तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं आमचं गुड्डू कशी रांगोळी काढते ती, आणि रांगोळी कशी आल्या नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बघा आज ना वातावरण असंच होतं, म्हणजे ढगाळच होतं. थोडं पाऊस पण पडून गेला होता सकाळीच. त्यानंतर ऊन पडलं अचानकच, म्हणजे भारी झालं होतं वातावरण. तरी पण वर ढगाळ वातावरण होतंच. परत दुपारनंतर पण पाऊस पडला होता. तर असे काय वातावरण होतं, मस्त वाटत होतं. आणि इकडं झाडांना पण फुलं मस्त लागली होती बघा आज शेवंतीला. म्हणजे जेवढे फुलाचे झाडं आहेत ना सगळ्याला फुलं होते. म्हटलं चला ते पण तुम्हाला शेअर करते, कारण सकाळ मला ते फुलं बघून खूप भारी वाटत होतं. आणि जास्वंदाला तर भरभरून फुलं लागल्यात. आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी एकदा शेअर केलं होतं. आणि बघा किती छान असं, जसं ह्याला कटिंग करून परत फांद्या लागल्यात नंतर सगळ्याला फुलं असतात. गुलाबाला थोडंसं कमी आलात, आता त्याची बहुतेक थोडीशी कटिंग करावं लागणार आहे. आता एवढी फुलाची म्हणजे कळ्या आहेत ना, तर ती सगळं संपलं की मग परत त्याची कटिंग करून करणार आहे. आणि ही छोटंसं गुलाबाचं झाड बघा, ह्याचं पावसामुळं ना असं फुलं असं वाकले होते. त्यानंतर मग मी आत आले. फक्त माझं आंघोळच झालं होतं तेव्हा मी बाहेर गेले होते. म्हटलं चला आता ह्यांना भांडी घासून ठेवलेलं होतं, तर ते सगळं मांडून घेते, जेणेकरून स्वयंपाक करायला बरं पडेल. नाहीतर एकही भांडी सापडत, सगळ्यांची डब्बं बाजूला काढून ठेवावं, कारण परत कपाटात ठेवलं की उगाच नाही सापडते. म्हणून सगळ्यांची डब्बं बाजूला ठेवलं. आणि तसं पण रात्री भांडी घासलं तर घासते, नाहीतर नाही, शक्यतो सकाळीच भांडे घासलेलं असतं. मग ही सकाळीच घासून ठेवलं होतं पाणी तळ्यावर. म्हटलं चला आता मांडून घ्यावं सगळं, जेणेकरून स्वयंपाक करायला बरं पडेल, म्हणजे भांडी सापडतील ना, त्यामुळे ते तर झालं. त्यानंतर मग लगेच लागले होते स्वयंपाकाला. तर आज ना मी फ्लावरची भाजी केली होती. आणि मी कशा पद्धतीचं फ्लावरची भाजी करते चला तुमच्यासोबत शेअर करते. तर ते फ्लावर ना मी सगळं चिरून पाण्यामध्ये ठेवलं होतं थोडंसं मीठ टाकून, जेणेकरून ना सगळं स्वच्छ होते. आणि मी हे डाळ घालून करते, म्हणजे डाळ कांदा करतो ना तशा पद्धतीचं डाळ टाकून मी फ्लावर करते, तसं मला आवडते. त्यामुळे मी प्रत्येक वेळा असंच करते. आता इथं बघा कढईत तेल टाकलं होतं, त्यामध्ये जिरं टाकलं, त्यानंतर कांदा टोमॅटो टाकून लालसर होईपर्यंत परतून घेतलं. त्यामध्ये सगळं मसाला टाकलं, भगवती गोडा मसाला, परत घरातली चटणी आणि हळद थोडंसं टाकलं. आता बऱ्याच वेळेला मला विचारतात की भगवती म्हणजे काय. आता माहीत असेल बऱ्याच जणांना, आता काहींना माहीत नाही तर विचारत होता. सांगते आम्ही ना जी चटणी असते ना, म्हणजे बिन मसाल्याची विकत मिळतो बघा, ते लाल चटणी पावडर, तर त्यालाच आम्ही भगवती म्हणतो. तर ते टाकल्याने थोडंसं कलर येते म्हणून ते मी टाकलं होतं. आणि ते सगळं फिरून घेतलं, मसाला सगळं चांगलं भाजलं नक्की. टोमॅटो कांदाच्या ह्याच्यात मुरले की त्यामध्ये मग हे सगळं फ्लावर टाकले. पहिल्यांदा डाळ टाकून थोडंसं फिरून घेतलं. त्यानंतर हे सगळं फ्लावर टाकले आणि वरून मीठ टाकलं मी. तर हे अशा पद्धतीने ना आपली फ्लावरची भाजी तयार होते. आता एकदम सोपं आणि सिम्पलच पद्धत आहे, तुम्ही बघितलाच असेल. आता ह्यामध्ये पाणी टाकून मी शिजायला ठेवलं होतं, वरून थोडंसं कोथिंबीर टाकलं. त्यानंतर बघा हे मागच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं होतं की मी मनी प्लांट काढले सगळं. आता ते काढायचं कारण पण का नाही, म्हणजे पूर्ण असं सोकल्यासारखं झालं होतं, पाला तर पूर्ण वाळलेलं होतं. फक्त त्याचं जी वेल होतं ना काठी, तर ते चांगली होती हिरवीगार. म्हटलं चला ते कट करून पाण्यामध्ये ठेवूया, जेणेकरून ना परत ते चांगलं येईल, म्हणजे फुटून आलं की आपल्याला दुसरीकडे लावता येईल. म्हणून ना हे काड्या बघा, असं मी 7-8 काड्या तर हे पाण्यामध्ये ठेवलं होतं. आणि हे बघू शकता तुम्ही किती छान कोंब आलात, तर सगळ्या काडीला आल्यात. आणि ह्यामध्ये काही पालना वाळलेले वगैरे होते, कुजलेले वगैरे, तर ते सगळं काढून स्वच्छ करून पाणी चेंज करून मी परत हे ठेवून दिलं. आता ना 4:30 वाजले आणि आत्ता मी फ्री झाले. फ्री म्हणजे आम्हाला ना एक लग्नाचं आमंत्रण होतं, तिकडे गेलो होतो. म्हणजे सकाळपासून ना नुसता कामाचीच गडबड चालू होती. घरातली कामं आवरलं, त्यानंतर माझं व्हिडिओचं थोडंसं काम होतं ते करत बसले. ते तर काय झालंच नाही, तेवढाच वेळ झाला होता लग्नाला जायचं. मग ह्यांनी म्हटलं की आवरून बस, आपण जाऊया. मग पटकन आवरले, तिकडे गेलो. तिकडे 1-2 तास गेला आमचा तसा. आणि मग आल्यानंतर आता बाहेरून जेवून आल्यानंतर तर एवढं म्हणजे असं दमल्यासारखं होते, असं एकदम असं झोपच येते, पेंग आल्यासारखंच होते. त्यामुळं थोडंसं मी पडले होते. आणि काय झालं, मध्येच पाऊस पडले होते ना, त्यावेळेस पाऊस पडला आहे बाहेर आणि वारं पण होतं ना, त्यामुळं कपडे सगळं खाली पडून विस्कटून म्हणजे सगळं राड झालं होतं. ते सगळं आता सरळ करून ठेवलं.
आणि मी साडी चेंज केली आता. आणि तिकडे जाताना साडी घातलेलं, मग ते काढून ना एवढं दमल्यासारखं झालं होतं. मग आता राहू दे ड्रेस परत, म्हणून नाही मी गाऊन घातलं आता. आणि असं आहे बघा आता सध्या. आणि आता म्हटलं बास आता आराम, आपलं काम पण वाट बघायला लागले. कारण ब्लाऊज काल पण जास्त शिवणं झालं, तरी 2 शिवलेच मी, पण त्याला आता पूर्ण करायचं आहे. शिवून चालत नाही, त्याला हुक्क बटणं वगैरे असतात, म्हणजे हुकाचेच असतं, सोडा बटणाचं नसतं. पण मला सारखं तोंडात येते हुक्क बटणं म्हणून. आता ते तयार करून ठेवायचं आहे. आणि ड्रेस एक शिवायचा आहे. आता एवढं विचार, आता खरं सांगू का तुम्हाला, मी ब्लाऊज शिवण्यापेक्षा म्हणजे जी शिवायचं असतं म्हणजे काम असतं की नाही, ते करण्यापेक्षा विचार करून डोक्यात गोंधळ होते मला. असं होते का होते काय माहीत नाही, म्हणजे मला जसं होतं आहे का अजून कोण म्हणजे माझं कोण ब्लाऊज शिवणारे व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. म्हणजे तुम्हाला पण असंच होतं आहे का, शिवणं कमी आणि विचार करूनच एवढं असं वाटते की लई काम आहे, लई काम आहे, लई काम आहे. त्यामुळं मी सकाळपासून विचार करते मला तो ड्रेस पूर्ण करायचा आहे, ब्लाऊज पूर्ण करायचा आहे. प्लस काल हा जो एक ब्लाऊज ठेवला कटिंग करून, हा जस्ट मी आता शिवणार आहे, म्हणजे शिवणारच आहे. पहिला तो शिवणार, त्यानंतर ते ड्रेस कटिंग करून शिवायचा आहे. त्यांचाच ब्लाऊज आहे तो पण शिवायचा आहे. तर असं काय आहे बघा, असं म्हणजे नुसता गोंधळूनच माणूस जाते, कामं करणं कमी, गोंधळूनच सगळं म्हणजे असं होते. असं सकाळात पण एक कस्टमर आले होते ब्लाऊज द्यायला, त्यांनी पण दिले, पण त्यांचं काय अर्जंट नाही. त्यांना मी सांगितलं 15 दिवसानंतरच मला म्हणजे द्यायला जमलं म्हणून. तर मी परवा गावाला गेले होते ना, तर त्यावेळेस पण आल्या होत्या हे कस्टमर. मला म्हटलं की सकाळी मी आलो होते त्यावेळी तुम्ही नव्हता घरी. तर मी कसं होते माहिती आहे का, मी असल्यावर येतात सोडा, म्हणजे येतात. एवढं मला असं वाटतं की मी बाहेर गेल्यानंतर जास्त येतात का काय असं वाटते. म्हणजे ज्या वेळेस मी कुठेतरी गेलेलं असते ना गावाला वगैरे, तर त्यावेळेस नेमकंच म्हणजे कस्टमर येऊन येऊन परत गेलेले असतात. आणि मला परत परत कॉल येते त्यांचं, घरी आलो होतो तुम्ही नव्हता, नाही का वगैरे असं. तर ह्या सकाळी ही 2 ब्लाऊज देऊन गेल्यात, साधीच आहेत, साधे 2 आहेत. आणि आता हे 15 दिवस तर काही मी बाहेर काढणार नाही, मी अजून हे आहेत ते सगळं शिवून घ्यायचं आहे. आणि हां, अजून एक आठवलं मला, असं होतं बघा, विसरल्यासारखं होते. सकाळी पण एक कस्टमरने कॉल केले होते, त्याने 2 दिवसापूर्वी दिले. त्यांचा ड्रेस आहे, परत ब्लाऊज पण आहेत, पण ड्रेस फिटिंग करून पाहिजे, तर ते करायचं आहे. आता किती काय काय करायचं आहे, म्हणजे विचार करून 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 जे डोक्याचं हे व्हायला लागले असं. चला आता मी पटपट शिवून घेते, कंटिन्यू करा व्हिडिओ कसं कसं. ब्लाऊज तर शिवले होते मी, पण काय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं नाही आहे, कारण मला असं वाटतं की काय रोज रोज ब्लाऊज दाखवायचं. पण काही जण असं आहेत की त्यांना माझं ब्लाऊज बघायला आवडते, काही जणांना नाही आवडत. त्यामुळेच म्हटलं चला रोज रोज काय दाखवायचं, मलाच वाटलं म्हणून काय मी आज तुम्हाला शेअर केलं नाही. पण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटत नेक्स्ट व्हिडिओत, बाय.